मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोडा आणि जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार 14 मार्च 2024 रोजी कर्जत तालुक्यातील बालवड येथील फिर्यादी बंधू रामदास पांडुळे यांच्या घरी रात्री अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली। तसेच जिवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 62,000 रुपयांचा ऐवज लुटून दिला होता। या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे प्रवीण उर्फ पप्पू लाला भोसले याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली। या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले 30,000 रुपये किमतीचे गावठी कट्टे, 8 लाख रुपयांचा क्रेटा कार असा एकूण 8,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे।